वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाचे जे वकील आहेत ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी काल कोर्टामध्ये युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी 2 ते 4 चापटी मारल्याने कौटुंबिक हिंसाचार होत नाही असं म्हटलं आणि यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली. यामध्ये विपुल दुशिंग यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं आक्षेपार्ह वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आले आणि या सगळ्या घटनेमुळं बारामतीमधील वकील संघटना आक्रमक झाली. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिलं आहे. या निवेदनामध्ये प्रामुख्याने काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत ॲडव्होकेट नितीन भामेसर आहेत. सर, सर्वप्रथम हे जे काही प्रकरण आहे या प्रकरणावरती वकिलांच्या समर्थनात तुम्ही ज्या मुख्यमंत्र्यांना मागण्या केल्यात, काय प्रामुख्याने मागण्या आहेत? याच्यामध्ये होतंय काय, की एखादा वकील आरोपीच्या बाजूने उभा राहिला म्हणून त्याला समाजद्रोही ठरवणे, ही जी काही लोकशाही विरोधी प्रवृत्ती आहे ना, याच्या संदर्भात आम्ही हे निवेदन तयार केलेलं आहे. कारण की होतं काय, की आपण जर बघितलं, की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अनेक वकील काम करत असतात. काही लोकं डिफेन्स काउन्सिल म्हणून म्हणजे आरोपीचे वकील म्हणून काम करतात, काही सिव्हिलमध्ये काम करतात, काही वेगवेगळ्या कन्व्हिन्सिंगमध्ये काम करतात. पण ह्या सॉफ्ट टार्गेट म्हणून आरोपीच्या वतीनं जो वकील काम करतो, त्याला एक त्याची प्रतिष्ठा करायची, त्याच्याबद्दल गैरसमज करायचा, त्याच्याबद्दल चुकीचे मेसेजेस पाठवायचे, त्याच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी करायची. हे जे काही प्रकार मी सातत्याने बघतोय, म्हणून त्या संदर्भात आम्ही हे निवेदन देण्याचा निर्णय केला. काय मागण्या आहेत प्रामुख्याने? आता याच्यामध्ये काय आहे, की जे काही त्या दुशिंग यांनी 28 तारखेला जे न्यायालयासमोर जे काही युक्तिवाद केला, तो युक्तिवाद त्यांचा संपण्याच्या अगोदरच काही चॅनल्सने त्याच्या गोपनीयतेचा भंग करून ते प्रसारित केलं आणि ते प्रसारित केल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्या दुशिंग यांना त्या माध्यमांच्या समोर येऊन त्याचं क्लॅरिफिकेशन त्यांना द्यायला लागलं आणि त्याच्यानंतर आपण पाहतोयच, की त्याच्यामध्ये किती वादविवाद झाला. त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं, ते त्या फक्त आरोपीची भूमिका त्यांनी न्यायालयामध्ये मांडली. त्यांनी ती काही त्यांची व्यक्तिशः भूमिका नव्हती. हे भूमिका मांडत असताना त्यांची ती भूमिका चुकीची आहे, योग्य आहे, अयोग्य आहे हे न्यायालय ठरवेल. पण ते काय होतंय, की आपल्याकडे मीडिया ट्रायलच्या माध्यमातून ही जी ट्रायल चालू आहे, ती आपल्या लोकशाहीला धोकादायक आहे. म्हणून त्या संदर्भात आम्ही ह्या मागण्या केल्यात. त्याचबरोबर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे देखील आम्ही अशी मागणी करतोय, की याच्यामध्ये अशा पद्धतीने जर काही वकिलांना डिफेम होणारे जे काही कार्यक्रम असतील किंवा वकिलांचा जो काही आपल्या संसदीय लोकशाहीचा त्यांचा अधिकार आहे आणि न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारे जे वकील आहेत, यांच्या अवमानकारक जर कुठली भाषा वापरत असतील, यांच्या विरुद्ध काही कार्यक्रम होत असतील, तर त्याला आळा घालण्याचं काम करावं. एवढीच आमची मागणी त्याच्यामध्ये. अंजनी यादव यांनी मागणी केली की ते वकिलांचं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्यांची सनद ही रद्द करण्यात यावी. कसं बघताय वक्तव्याकडे? आम्ही देखील बार काउन्सिलकडे मागणी केलेली आहे या संदर्भात, की वकिलांच्या विरुद्ध जर अशा पद्धतीने कोणी खोट्या स्वरूपाच्या किंवा ज्याला कुठलं शेंडाना बुडका आहेत, अशा पद्धतीची तक्रार जरी असेल, तर त्याच्यावर देखील कारवाई त्यांच्यावर उलटी झाली पाहिजे. दुसरं असं, की अंजली दमानीने जी काही तक्रार दिलेली आहे, ती काही प्रोफेशनल इथिक्सचा भंग झाली म्हणून दिली नाही. एखाद्याची सनद सरेंडर व्हायची असेल, एखादी सनद रद्द जर करायची असेल, तर तो प्रोफेशनल मिसकंडक्ट असावा त्याचा, त्या वकिलांचा किंवा प्रोफेशनल इथिक्समध्ये त्यांनी काही चुकीचं केलं असेल, तर त्यांची ती सनद रद्द होऊ शकते. पण एखाद्या कायद्याची बाजू मांडत असताना, न्यायालयासमोर एखादी बाजू मांडत असताना, त्यांनी एखादं त्यांचं वक्तव्य चुकलं म्हणून त्यांची सनद सरेंडर होत नाही किंवा रद्द होत नाही. तुम्हाला काय वाटतंय? कारण ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी जे वक्तव्य केलं, 1-2 चापट्या मारल्याने कौटुंबिक हिंसाचार होत नाही. या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही देखील वकील आहात आणि याच वक्तव्यानंतर आता राज्यभरातून त्यांच्यावरती संताप व्यक्त केला जातोय. आता त्यांनी ज्या तत्वांच्या आधारे आणि ज्या माहितीच्या आधारे ते कोर्टासमोर वक्तव्य केलं, त्याच्यानंतर त्या वक्तव्याच्या समर्थनार्थ त्यांनी प्रिंट मीडियासमोर तुमच्या टेलिव्हिजन मीडियासमोर येऊन जी काही बाईट दिली ना, त्याच्यावरून असं दिसतं की त्यांच्याकडे काहीतरी कॉन्क्रीट एव्हिडन्स त्याच्यावर असल्याशिवाय कुठलाही वकील, ते देखील गेले 15-16 वर्ष ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करतात. त्यांनी कुठलंही असं मोघम स्टेटमेंट केलं असेल असं मला वाटत नाही. काहीतरी त्यांच्याकडे कॉन्क्रीट एव्हिडन्स असेल. पण आता त्याच्यामध्ये आपण म्हणलो की त्यांना झालेल्या जखमा, आता त्या जखमांचं स्वरूप ते विस्तृत करत होते. एवढं विस्तृतपणे सांगायची पण कोणाला गरज नाही आहे, असं माझं व्यक्तिशः म्हणणं आहे, की ते न्यायालय ठरवेल ना, त्या जखमा झालेल्या आहेत, नाहीत, त्या ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेल्या जखमा आहेत का नाहीत, हा युक्तिवादाचा भाग आहे. पण ते चॅनलसमोर, मीडियासमोर येऊन सांगायची तशी काही आवश्यकता नाही. पण त्यांना प्रश्न तशा संदर्भातला विचारला गेला, म्हणून त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. त्यांनी स्वतःहून जर सांगितलं असतं, तर निश्चितपणे म्हटलं असतं, की त्यांनी ते सांगायला नव्हतं पाहिजे. पण जर एखादं त्यांच्यासमोर जर कोणी बाईट मागितली, त्यांच्यासमोर जर बूम धरला आणि त्यांना जर विचारणा केली, की ह्या संदर्भात तुम्हाला सांगा, तर त्यांना नाईलाजाने त्या गोष्टी सांगायला लागल्या. यामध्ये प्रामुख्याने प्रश्न असा निर्माण होतो की आता ही घटना फार सेन्सिटिव्ह आहे. यामधले आरोपी काही अटक आहेत. यामध्ये जो युक्तिवाद त्या ठिकाणी कोर्टामध्ये झाला, हा युक्तिवाद माध्यमांसमोर सांगणं गरजेचं होतं का? त्यांनी स्वतःहून जर सांगितलं असतं, तर हे चुकीचं होतं.
पण माध्यमांनी जर स्वतःहून जर त्यांना यामध्ये विचारलं वकील साहेब माझा प्रश्न असा आहे की माध्यमांनी जरी प्रश्न विचारले हा. तर हा जो युक्तिवाद आहे तुम्ही म्हटला की गोपनीय आहे, हा युक्तिवाद वकिलांनी त्या ठिकाणी माध्यमांसमोर मांडायला हवा होता का? नाही आता तो गोपनीय कधी राहिला असता जेव्हा तो आरोपी सरकार पक्ष आणि न्यायाधीश ह्या तिघांपुरता असता तो गोपनीय होता. जर वकिलांनी जर तिथे येऊन जर स्वतः सांगत असतील तर ते गोपनीयतेचा भंग होणार नाही. वकिलांना तो अधिकार आहे किंवा सरकार पक्षाच्या वकिलांना तो अधिकार आहे की काय आतमध्ये कारवाई झाली ती बाहेरून सांगायची. पण जर स्वतः जर त्यांनी वकिलांनी येऊन सांगितलं असतं तर मी म्हटलं असतं त्याच्यामध्ये आक्षेप आहे. पण तुम्ही त्यांना विचारलं, आपल्या प्रिंट मीडियाने इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्यांना विचारलं की काय झालं आतमध्ये, म्हणून त्यांनी सांगितलंय. आणि त्यांच्याबद्दल एक त्या टीव्ही चॅनलला ज्यावेळेला त्यांचा युक्तिवाद चालू होता आतमध्ये किंवा ते संपला असेल त्यावेळेला बाहेरच तिथे लगेच बाईट चालू झाली की वकिलांनी अमुक 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 आर्ग्युमेंट केलं. त्यामुळे त्याला नाईलाजाने बाहेरून सांगायला लागलं असेल. म्हणजे त्यांची माझी काही व्यक्तिशः ओळख नाहीये किंवा मी त्यांच्या बरोबर ह्या विषयामध्ये काम पण केलं नाही किंवा मी बोललो पण नाही. पण मला जे काही तुमच्या सगळ्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून जे कळलं त्याच्यावरून आम्हाला असं निदर्शनास होतंय की जे काही टीव्हीला बाईट येत होती त्याचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी ते बाहेर आले. टीव्ही चॅनलवाल्यांनी त्यांना विचारलं काय काय घडलं आतमध्ये, त्यांनी त्याचा उल्लेख केला, त्याचं विश्लेषण केलं. यामध्ये प्रामुख्याने या सगळ्या प्रकारानंतर वैष्णवीच्या वडिलांनी एक प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी असं म्हटलं की माझी मुलगी ज्यावेळेस जिवंत होती त्यावेळेस देखील तिचा छळ केला गेला आणि आज ती या जगात नाही असं असताना देखील तिचा छळ केला जातोय. एकंदरीत या सगळ्या वक्तव्यावरून त्यांचा रोख हा वकिलांकडे होता. नाही, वकिलांकडेच नव्हता तो, ॲक्च्युली तो मीडियाकडे होता. वकिलांनी फक्त एकदा नाव तिचं घेतलेलं आहे. पण तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सातत्याने तोच विषय तो घेतला जातोय. याच्यामध्ये तो न्यायालयीन प्रक्रिया आहे. न्यायालयासमोर तो विषय आहे. त्याच्यामध्ये आता चार्जशीट पोलिसांचा तपास आहे. चार्जशीट येईल त्याच्यामध्ये. जे काही पुरावे आहेत पोलिसांना ते संघटित करून देत. ते चार्जशीटचं अवलोकन केल्यानंतर मग न्यायालय ठरवेल ना. आणि जर गुन्हेगार असतील तर त्यांना निश्चितपणे दोषी असतील, गुन्हेगार असतील त्यांना निश्चितपणे शासन होईल. शेवटचा प्रश्न असा की ॲडव्होकेट दुष्यंत यांनी जे वक्तव्य केलंय या वक्तव्याकडे वकील म्हणून नाही तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्ही कसं पाहता? नाही, मुळात वकील म्हणून जर आपण त्याची बायफर्केशन केलं तर त्यांनी फक्त त्या आरोपीची जी भूमिका होती ती न्यायालयासमोर मांडलेली आहे. त्यांनी व्यक्तिशः त्यांच्या मनाचं काही त्यामध्ये ॲड केलेलं नाही. आणि मी सर्वसामान्य माणूस म्हणून बघेल तर सर्वसामान्य माणसाला वाटतं की ज्याला न्यायालयीन प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया ज्याला माहीत नाही त्याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो का रे वकिलांनी कसं काय सांगितलं. पण आपण जर लोकशाही बघितली, संसदीय लोकशाही बघितली किंवा न्यायव्यवस्थेमध्ये बघितली तर न्यायव्यवस्थेमध्ये आरोपीची जी काही भूमिका आहे ती खरी असो खोटी असो ती कोर्टासमोर मांडणं एवढंच वकिलाचं काम आहे. त्याला तेल तिखट मीठ लावायचं नाही एवढी काळजी प्रत्येक वकील घेतो. आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांना देखील याच्याबाबत ती भूमिका समजून घेतली पाहिजे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट नितीन भामे सर. आरोपीची जी काही भूमिका आहे ते वकील कोर्टामध्ये मांडत आहेत. या संदर्भात युक्तिवाद करत आहेत. मात्र विनाकारण या वकिलांच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांच्यावरती सातत्यानं आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि याच संदर्भात या सगळ्या प्रकारचं एक निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अशी काही प्रसारमाध्यमं आहेत जी वकिलांच्या गोपनीयतेचा भंग करून त्या ठिकाणी डिबेट शो घेत आहेत. यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. यामुळे देवेंद्र फडणवीस असतील, गृहमंत्री म्हणून ते या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतायत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.